तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की तिचा फेस कधी रिव्हील करणार. आणि मागणं आग लागली ती मला माहितीच नाही, कारण त्याचा घेरा खूप मोठा होता आणि मी टर्न झाले त्यावेळी ह्यांच्या ते लक्षात आलं. आणि तसे माझे केस खूप लांब आहेत, सरळ अशी आग वरती गेली. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज तितका व्लॉग असं शूट केलेला नाही आहे, जस्ट एका जागी बसून तुमच्याशी थोड्याशा गप्पा माराव्या म्हणते. आत्ताच बाळाला झोपवलं आणि मग वरती आली आहे मी. आणि खूप दिवसानंतर मला वाटतं की असं निवांत मी काहीतरी तुमच्याशी बोलते. आणि असं काही स्पेशलही असणार नाही आहे, जस्ट काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कमेंटद्वारे विचारलेल्या आहेत आणि त्यावरती थोडंफार बोलावं असं म्हणते. कारण प्रत्येकीला वैयक्तिक जाऊन रिप्लाय देणं पण मला पॉसिबल होत नाही आहे. आणि त्यामुळे आत्ता ज्या सिच्युएशनमधनं मी जाते, तर काही दिवसांपूर्वीच तिचा पहिला डोस झालेला आणि आता 45 दिवसाचा एक डोस घेतला आहे. हा दुसरा डोस होता आणि मी आणि माझे वडील गेलेलो. त्या डोसला मात्र तिला थोडासा त्रास झाला. आम्ही तो मुरुडला जाऊन घेतला होता आणि तिचे मांड्याच्या तिथे जे दोन्हीकडे पण आणि एक इथं दंडावरती अशा पद्धतीने डोस दिलेला. आणि हात ती छान हलवते, पण दोन पाय तिला तितके असे व्यवस्थित हलवता येत नाहीत आणि अंग झाडून खेळायची सवय आहे तिला. आणि आता ते थोडंसं तिला त्रासदायक होते, थोडीशी ताप पण आली होती. आणि डॉक्टरांनी ज्या त्याच्यासोबत दिलेले डोससोबत दिलेले जे लिक्विड होतं ते पण तिला दिले आणि गोळी पण दिलेली आहे. तर ती चालू असताना पण पहिल्या वेळी मात्र तिला अजिबात ताप आला नव्हता, पण यावेळी आलाय. तर आता जर तो नाही उद्यापर्यंत राहिला तर मग दवाखान्यात जाऊ. त्यामुळे सध्या टॉप मोस्ट प्रायोरिटी आहे श्री आणि ती, कारण दोन्ही मुलं पण किंवा त्यांना काही आता सध्या त्रास नसता तर नक्कीच मी असा पूर्ण काय म्हणतो आपण रुटीन व्लॉग शेअर केला असता तुमच्यासोबत. पण काय होतंय सध्या श्रीचं सुद्धा हँड फूट माउथ जो डिसीज त्याला झाला होता, तर तो सुद्धा पूर्ण क्युअर झालेला नाही आहे. हा तो क्युअर होतोय पण असा पूर्ण रिकवर झाला नाही अजूनही. हातावरती वगैरे जे त्याच्या फोड आले होते तर ते आता काळे पडलेत, पण मध्येच थोडीफार त्याला ताप जाणवते. त्यामुळे त्याची ती ट्रीटमेंटही चालू आहे आणि त्याला थोडंसं अटेन्शन देणंही गरजेचं आहेच. आणि घरात बाकी माणसं आहेत म्हणून हे सगळं निभावलंय म्हणायला हरकत नाही. कारण हीच गोष्ट जर कोल्हापूरला असताना झाली असते तर सध्या बाळाचं पण तिच्या हाताला वगैरे ते मी जसं सांगितलं की डोस दिला पायाला आणि ती थोडीशी म्हणजे कोमेजली आहे. तर त्यामुळे मग मला थोडंसं व्लॉग शूट करणं प्रॉपर होत नाही आहे. खरं तर सणासुदीचे दिवस आहेत, तुम्हाला अपेक्षा भरपूर आहेत, कमेंट खूप साऱ्या येत आहेत की वर्षाताई गेल्या वर्षी जसं प्रॉपर सणाचे व्लॉग तू दिले होते, डेकोरेशनचा असेल किंवा मग म्हणजे दिवाळीची खरेदी, दिवाळी डेकोरेशन, त्यानंतर दिवाळीचा फराळ आणि छान तयार होऊन मग तुम्ही अभ्यंगस्नान ह्या त्या गोष्टी गेल्या वर्षी केल्यात. आणि अशा खूप कमेंट आहेत की यावर्षी असं काहीच का नाही. तर त्याची कारणं पण मी मागच्या 2-3 दिवसापासून दिलेली आहेत की सध्या माझी प्रायोरिटी वेगळी आहे आणि बाळ खूप छोटं आहे. त्यामुळे लगेचच म्हणजे तिला त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करायची पण भीती वाटते. आणि जरी करायचं म्हटलं तर कुठेतरी इन्फेक्शन होईल काय असं पण वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मला खरं तर वैयक्तिक स्वतःलाच तितकं जास्त शूट करायला जमत नाही आहे. हे जर असते तर नक्कीच आपण खूप छान पद्धतीने तिची पहिली दिवाळी आहे किंवा मग श्रीसोबतचं तिचं भाऊबीजेचं काही तरीही मी घेऊन ठेवेनच आता उद्या भाऊबीजेचं. परंतु जसं म्हणतात ना आपण प्रॉपर शूट, तर ते होत नाही. कारण मी एकटी काय करणार असं होतंय आणि वहिनींना पण घरातली कामं असतात, आईला बाकी घरातलं बघायचं आहे, शिवाय खूप गोष्टी असतात. आणि बाळांतीचं घर म्हटलं की बरीच कामं असतात, तुम्ही जाणताच. अख्खा दिवस जरी तुम्ही त्यामध्ये असलात तरी ते होतच नाही असं होतं. मग त्यामुळे असा विचार केला की पुढच्या वर्षी येणारच आहे ना दिवाळी, तर त्यावेळी आपण छानपैकी तिचं पहिलं जरी नसले तर दुसरी दिवाळी व्यवस्थित ती जराशी मोठी होईल. आणि मग हे पण कदाचित मे बी म्हणतात ना फिंगर क्रॉस, आणि हे त्यावेळी नक्कीच असावेत. आणि मग सगळेजण मिळून आम्ही छान सेलिब्रेट करू आणि तुम्हाला हवंय तसा पद्धतीचा एकदम छान कंटेंट तुम्हाला त्यावेळेस मिळेल. मला ते शूट करायला नक्कीच आवडेल. पण सध्या तिची तब्येत महत्त्वाची आहे, श्रीची तब्येत महत्त्वाची आहे. आणि
तितकं जल्लोषात खरंच म्हणजे साजरं करायचं मनच होत नाहीये. कारण जसं सांगितलं की माझे मोठे चुलते झाल्यामुळे 1 वर्ष होईपर्यंत सण कुठलेही त्यांचं दुःख काय आणि आपलं दुःख काय वेगळं नसतं. त्यामुळे मग तितकं जास्त तुम्हाला यावर्षीची दिवाळी अशी गजबजलेली आणि सजलेली दिसत नसेल तर त्याच्या मागचं कारण हे आहे. आणि दुसरी गोष्ट, काही गोष्टी मी शूट करून ठेवलेल्या आहेत की जसं थोडंफार म्हणजे डेकोरेशन वगैरे तर एवढं नाही, पण तिने स्त्रीला उठणं लावलेलं असेल किंवा ओवाळलेलं असेल तर ती ताट वगैरे सुद्धा होल्ड करू शकत नाही, सध्या खूप छोटी आहे. मग त्यामुळे मी तरीही ते एक आठवण म्हणून करून ठेवलेलं आहे शूट. तर ते पुढे मी जसं तिचा फेस आपण रिव्हील करू त्यावेळी रिलीज करत राहू ते व्हिडिओज. आणि खरं तर आत्ता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तिचं फेस कधी रिव्हील करणार. आम्हाला तू फॅमिली समजतेस आणि मग कुटुंब आहोत आम्ही तुझं, तर मग आमच्यापासून तिचा चेहरा का लपवताय, आम्हाला तिला दाखवा. तर प्रामाणिकपणे सांगू, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी ह्या गोष्टी मानतही नाही की नजर लागणे किंवा आता तुम्ही माझी फॅमिली आहात म्हटल्यास मला काहीच प्रॉब्लेम नसायला हवा आणि तो नाहीच आहे. पण घरातले जे ज्येष्ठ मंडळी असतात तर त्यांचे काही रूल्स असतात, काहीतरी त्यांच्या पण गोष्टी ऐकाव्या लागतात आपल्याला की बाबा एवढे एवढे दिवस, काही जण 1.5 महिन्याला, काही जण 1.25 महिन्याला, काही जण 2 महिन्याला ते रिव्हील करतात. त्याच्या मागचं कारण कुठेतरी ते घरच्यांच्या याच्यासाठी इच्छेखातर आपल्याला त्या गोष्टी पाळाव्या लागतात. आणि काही जणी स्वतःहून सजेस्ट करतात की आत्ताच नको, गडबड नकोस करू, थोडं तिला मोठं होऊ दे, थोडीशी ती तंदुरुस्त होऊ दे, त्यानंतर तू जरी फेस रिव्हील केलास तरी चालेल. आणि तुम्ही मागचे व्लॉग सुद्धा पाहिले असतील तर बऱ्याच व्लॉगमध्ये सुरुवातीला तिला जेव्हा दाखवलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावरती इमोजी आपण वापरलेली, पण नंतरचे जर व्लॉग तुम्ही पाहिले असतील तर त्यावेळी मी अजिबात म्हणजे तिला घेतलंच नाहीये व्लॉगमध्ये, कारण की ते मग इमोजी लावून दाखवणं आणि त्यापेक्षा मग म्हटलं की तिला डिरेक्टली दाखवलेलंच कधीही चांगलं. आणि आता उशीर का होतोय, मी सध्याही आता ती 1.25 महिन्याची होऊन गेली त्यामुळे दाखवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आत्ता तिला दाखवायला अडचण अशी येते की हे इथं नाही आहेत आणि यांना 1 महिना तरी सुट्ट्या नाही आहेत. आणि ते जर इथं असते तर आपण दिवाळीमध्ये भाऊबीजेला किंवा मग लक्ष्मीपूजना दिवशी तिला दाखवायचं असं ठरवलं होतं आम्ही अगोदर. पण आता निवडणुकांमुळे त्यांना सुट्टी मिळणं शक्य नाही आहे. सध्या दिवाळी बंदोबस्त तसं तर ते मुंबईला आहेत राजभवनला बंदोबस्ताला, परंतु जरी सपोज ते मुंबईचा बंदोबस्त करून आले तरी आता पुढे निवडणूक बंदोबस्त असतो आणि तेव्हा सुट्ट्या बंदच असतात. सध्याही सुट्ट्या बंदच आहेत, त्यामुळे मग साप्ताहिकही त्यांची चालू नाही आहे, त्यामुळे ते नाही येऊ शकत. आणि फेस रिव्हील करताना तिचे बाबा सोबत असावेत अशी माफक अपेक्षा आहे. पण तरीसुद्धा मला तुम्ही आजच्या व्लॉगमध्ये नक्की सांगा की तुम्हाला म्हणजे ते नसताना आणि असंच आम्ही रॅन्डम सहज तिचं फेस रिव्हील केलेलं पाहायला आवडेल का. जर तुमचं मत असेल की ठीक आहे वर्षा जसं असेल तसं साधं सिंपल तिला दाखव, तर मग मी नक्कीच विचार करेन उद्या परवा तिचा फेस रिव्हील करायचा. परंतु जर तुम्ही वाट पाहू शकत असाल थोडे दिवस आणखी तर 1 महिना आपल्याला थांबावं लागेल, कारण 1 महिन्याने हे येतील. आणि त्यावेळी माझं चाललेलं की छानसा एक ड्रेस तिला घेऊन मस्त छान नटवून मग तुमच्यासमोर तिला आणावं, एवढी अशी इच्छा होती माझी. पण आता हे नसल्यामुळे बाहेर जायला म्हणजे तसं भैया वगैरे कसं होतंय, शेतातली कामं भरपूर असतात, सुट्ट्या आहेत आता त्याला, शाळांना सुट्ट्या लागलेल्या असल्यामुळे त्याच्या शाळेचं काम त्याचं कमी झालंय, पण शेतातली कामं डबल वाढली आहेत. वडील सुद्धा माझे, त्यांची तब्येत तुम्ही पाहिली असेल, वीक झाले तरी सुद्धा शेतातल्या कामांमध्ये कसलीही हायगाई करत नाहीत पूर्ण वेळ. आत्ता सध्या दोघं शेतातच आहेत. आता सायंकाळचे 6 वाजत आलेत, अजूनही घरी आलेले नाहीयेत, दुपारचा डब्बा घेऊन गेलेले दोघंही. मग त्यामुळे काय होतंय, अडचण अशी येते की त्याला तेवढा दमून आलेला असतो आणि भैया तिला ड्रेस घेऊन यायचा आहे, तिला हे असं हवं आहे, मग ते तसं हवं आहे, हे म्हणायला मला पण अवघडल्यासारखं होतं. आणि मी वैयक्तिक सध्या जाऊ शकत नाही की खरेदीसाठी मुरुडला, कारण की ते घरातलं एन्व्हायरमेंट थोडंसं वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पाहता व्लॉगमध्ये. त्यामुळे आणि या गोष्टीला तितकी प्रायोरिटी देणारी घरातली मंडळी इथली नाही आहेत. हे असते तर मग मला ते सगळं सोपं गेलं असतं, कारण बाहेरची खरेदी सगळ्या गोष्टी आणणं ठेवणं आणि मग ते असं छानपैकी तुमच्यासमोर तिला रिव्हील करणं मला जास्त आवडलं असतं. पण तरीसुद्धा जर तुम्हाला आवडत असेल आणि अगदी साध्या पद्धतीने ती जशी आहे तशी जर तुम्हाला पाहायची इच्छा असेल तर आम्ही लवकरच म्हणजे उद्या भाऊबीज आहे तर त्यावेळी किंवा
परवाला सुद्धा तुम्ही म्हणत असाल तर मी तिचा चेहरा दाखवायला तयार आहे. फक्त ते कुठेतरी मनात की छान पद्धतीने ते होणार नाही, अगदी साधं होईल. तर तरीही तुमचा अभिप्राय काय आहे, तुमचं मत काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण जर तुम्हाला वाटत असेल की हो वर्षा दाखव, तर मग मी काही तिचे व्हिडिओज शूट करून ठेवलेले आहेत तर ते दाखवेन. किंवा आत्ता सध्या तुम्ही हा व्हिडिओ आल्यानंतर जास्त जर कमेंट आत्ताच फेस रिव्हील कर अशा आल्या तर मग लगेचच थोडंसं शूट घेऊन, तर तेच तुमचं मत मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. बघू कमेंट्स कशा येतात, त्यानुसार मग आपण त्या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि लवकरच मग तिचा फेस रिव्हील करू. तर कसं असतं बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की कुठलीही आयुष्यातली आपल्या पहिली जी गोष्ट असते तर ती खूप खास असावी आणि ती खूप चांगल्या वेळी आणि खूप वेगळ्या पद्धतीने आपण शेअर जर करू शकलो तर ते एक आठवणीत कायम राहतं की आपण असं फेस रिव्हील केलं होतं. किंवा आपलं हे पहिलं म्हणजे कुठलीही पहिली जी गोष्ट असते ती खास असते आणि ती आठवणीत राहण्याजोगी जर आपण प्रेझेंट केली तर ते तुमच्याही मनामध्ये छाप सोडून जातं. त्यामुळे वाट बघते. अदरवाईज तुम्ही कुटुंब आहात आणि असणारच आहात आणि तुमच्यापासून लपवायची काहीच गरज नाही. फक्त ती जी उत्सुकता तुमची आहे एवढी शिगेला पोहोचलेली, त्यासाठी कुठेतरी वाटतं की मग एवढे दिवस थांबलोय तर ते एकदम छान वेनी तुमच्यासमोर प्रेझेंट करू. आणि बऱ्याच जणींचं म्हणणं होतं की दिवाळीचे व्हिडिओज एवढे खास येत नाही आहेत आणि ॲक्च्युअल खरंच येत नाही आहेत. मला सुद्धा त्याची जाणीव आहे, कारण मी सध्या तितकं प्रॉपर शूट आणि एडिट आणि या सगळ्या गोष्टी तितक्या तुम्हाला हव्यात तशा देऊ शकत नाही. इवन मला सुद्धा तितकं सॅटिस्फॅक्शन वाटत नाही मी ते शूट घेते त्याच्यामध्ये, कारण रुटीन वाईज असं काही मला घेताच येत नाही. तिला बघणं, स्त्रीला पाहणं आणि त्यामध्ये मग वेळ काढणं आणि त्यामध्ये फेस्टिवल वाईब्स ज्या असतात त्या नसणारच आहेत. कारण की आमच्या घरातलीच व्यक्ती म्हणजे माझे मोठे चुलते, मी प्रिव्हियस ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं, ते देव झालेत आणि त्यांना वर्ष होईपर्यंत कुठला सण असा जल्लोषात वगैरे साजरा करणं या गोष्टी तितक्या व्यवस्थित वाटत नाहीत. आणि त्यामुळे मग साधं सिम्पलच तुमच्यासमोर जे काही येतंय ते आहे. आणि दिवाळीचं काय, नेक्स्ट इयर पण दिवाळी असणार आहे, त्या वर्षी आपण जल्लोषात साजरी करूया की सगळेजण मिळून. आणि तुम्हाला हवे तसे पण व्लॉग्स त्यावेळी मी नक्कीच करेन. तोपर्यंत ती पण बऱ्यापैकी मोठी झालेली असेल. सध्या ती छोटी असल्यामुळे मग खूप गोष्टीत रिस्ट्रिक्शन्स येतात. कुठेतरी मनाला भीती पण वाटते की तिच्यासोबत म्हणजे आपल्या शूटच्या नादामध्ये काही व्हायला नको, की म्हणजे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि परत त्याचे वेगळेच परिणाम, अशा गोष्टी नकोत व्हायला. कारण की तुम्हाला माहिती आहे सण अगदी म्हणजे आता दिवाळीचा सण आहे तर तो एकदम आनंदाने साजरा करणं हा भाग दुसरा. पण बऱ्याचदा घाई गडबडीत, आता मला माझ्या एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, आज 2 वर्षी मी कोल्हापूरमध्ये होते आणि मी ते शूट घेत होते आणि मागणं पायऱ्यांवरती मी दिवे लावलेले होते आणि ती आठवण मला अजूनही तशीच लक्षात आहे. आणि दिवे हातात घेतले की पणत्या हातात घेतले की मला पटकन ते आठवतं. पायऱ्यावरती पणत्या लावलेल्या होत्या, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते. आणि असा घेरचा तो ड्रेस होता, 1 पीस, आणि तो घालून मी पायऱ्यांवरनं येत होते आणि एक रील शूट करत होतो आणि मागणं आग लागली. ती मला माहितीच नाही कारण त्याचा घेरा खूप मोठा होता आणि मी टर्न झाले त्यावेळी ह्यांच्या ते लक्षात आलं. आणि तसे माझे केस खूप लांब आहेत, सरळ अशी आग वरती गेली असती. पण सुदैवाने त्या मोठ्या दुर्घटनेमधनं मी वाचले. आणि असे कोणी फटाके वगैरे फोडायले की मला लिटरली भीती वाटते की म्हणजे स्त्रीसाठी सुद्धा किंवा शौर्य चिकूसाठी सुद्धा की फटाके आपण देतो पण मुलं ते व्यवस्थित वाजवतीलच की नाही याची पण खात्री नसते. त्यांच्यासोबत कुणीतरी आपण स्वतः असू तर मग काही भीती नसते. तसंच पणत्या लावताना सुद्धा सगळ्याजणी काळजी घ्या. पहिल्यांदा आपण महत्त्वाचे होतं आणि त्यानंतर सण आणि मग बाकीच्या गोष्टी आल्या. आपणच नसू तर कसे सण समारंभ साजरे करणार. त्यामुळे अगोदर स्वतःची काळजी घ्या. घाई गडबडीत आता जसं की शूट घेताना खूप जास्त गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि ते करत असताना सहज असंच तुमच्यासमोर व्हिडिओज येत नसतात. बऱ्याच गोष्टीतून ते आपण हे करत असतो की आता काय व्यवस्थित देऊ, असं करू का, हे करू का, म्हणजे ते छान होईल. आणि त्या गोंधळामध्ये थोडंसं ते दुर्लक्ष होऊन खूप मोठमोठ्या घटना म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये वगैरे घडतात, सणासुदीच्या दिवसांमध्ये घडतात. तर तसं होऊ नये असं वाटतं कुठेतरी, म्हणून मग तिला जास्त इन्व्हॉल्व केलं नाही. थोडंफार जे मला शक्य वाटतंय, योग्य वाटतंय तेवढं छोटं छोटं शूट केलेलं आहे. जर तुम्हाला ते पाहायला आवडत असेल तर तसंही सांगा. मी कमेंट बॉक्स वाचते, तुमच्या कमेंट्सला जरी रिप्लाय देणं होत असेल तर लाईक तरी करते, त्यामुळे मी कमेंट रीड केलेली असते. तर
जेव्हा जसा वेळ मिळेल तसं कमेंट्सना सुद्धा पुढे मी रिप्लाय देईनच. तर मग ह्या गोष्टी आहेत आणि तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या, या गोष्टी आहेत. त्यामुळे मग तिला मी जास्त व्लॉगमध्ये आणखी इन्व्हॉल्व केलेलं नाही. त्याचं कारण ते आहे. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं की तिचा फेस कधी रिव्हील करणार या कमेंटसाठी हा आजचा थोडासा गप्पा छप्पांचा व्हिडिओ केला. होप तुम्हाला आवडला असेल आणि मी फक्त तुमचं मत जाणून घ्यावं यासाठी जी सत्यता आहे, जे खरं आहे तेच सांगते जेन्युइनली, की हे इथं नाही आहेत. त्यामुळे मग मला कुठेतरी वाटते की हे आल्यानंतर ते शूट करावं आणि सगळ्यासोबत ते तुमच्यासमोर शेअर करावं. एवढ्यासाठीच फक्त आपलं फेस रिव्हील करणं राहिलं आहे. आणि यावर तुमचं मत काय आहे, तुम्हाला काय वाटते? जर तुम्ही म्हणत असाल की नो इश्यू वर्षा, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही वाट पाहू शकतो, तर आपण हे येत आहेत तोपर्यंतची वाट बघू. 1 महिन्यानंतर मग तिचा फेस रिव्हील करू. आणि जर तुम्ही म्हणत असाल की नाही, असं जसं आहे तसं ॲज इट इज, काही तामजाम न करता सुद्धा आणि प्रॉपर तसं एकदम ग्रँड असं शूट न करता सिम्पल साधं असेल तरी आम्ही पाहू, असं जर म्हणत असाल तरीसुद्धा तेही मान्य आहे. तर लवकर सांगा मला, म्हणजे जेणेकरून मला पुढच्या तयारीला लागता येईल. तर यस, चला. हां, आणि हो, तुम्ही म्हणाल की मामाने भाचीला ड्रेस वगैरे आणला नाही का? तर आणलाय. पाडवा आहे तर तो पहिल्या पाडव्याला असं ठेवणारच नाही तिला, परंतु त्याने त्याच्या चॉईसने आणला आणि मला त्याचं मन मोडायला अजिबात आवडत नाही की हा असाच आणलास आणि मला फेस रिव्हील करण्यासाठी खूप वेगळाच हवा होता. ह्या गोष्टी कुठेतरी वाटतं की नाही, नको. आपण ना, म्हणजे आपल्याला ज्या वेळी जायचं, ज्या पद्धतीने करायचं, तर ते ह्यांना बनवू आणि ह्यांना बोलू आणि हे घेऊन येतील. कारण की माझ्या डिलेवरीच्या ड्युरेशनमध्ये वगैरे त्यांनी इथल्या सगळ्या मंडळींनी प्रचंड मला मुलाचं सहकार्य केलेलं आहे. तर त्यांना आणखी मला जास्तीचा लोड द्यायचा नाही आहे. त्यामुळे पण मी जास्त काही हट्ट वगैरे करत नाही की हे असं पाहिजे माझ्या मुलीला, तसं पाहिजे आणि मग मी तशीच हे करेन, असं काही नाही. त्यामुळे मग ते बऱ्याच जणी म्हणतील की मग साधा एक ड्रेस मामाने आणला नाही का, किंवा एवढा पण वेळ मिळाला नाही का कामातून, तर त्याला मिळाला, तो घेऊन आला. श्रीसाठी पण, तिच्यासाठी पण, शौर्य चिकूसाठी पण. तर ते पण उद्याच्या व्लॉगमध्ये मे बी तुम्हाला पाहायला मिळतील की पाडव्याला कसे कपडे काय काय घेतलेत त्या चौघांसाठी ते. आणि यस, हे सगळंच होतं. तर होप की तुम्ही समजून घ्याल मला काय म्हणायचं आहे ते. चला, आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. बाळ उठण्याची वेळ झाली आहे आणि दर 2 तासाला तिला म्हणजे जरी उठली नाही तरी उठवून आपल्याला काळजी घ्यायलाच लागते आई म्हणून. चला, भेटू आपण लवकरच आणि लवकरच मी या सगळ्या गोष्टीतून क्युअर होऊन ती ठीक झाली, श्री ठीक झाला की छान छान व्हिडिओज तुमच्यासोबत त्यांचे शेअर करेन. सो चला, भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.